ठीक आहे. तर आता आपण लास्ट क्लासमध्ये ग्रीक इतिहासकारांबद्दल पाहिलं, की सगळ्यात सुरुवातीला ज्या दंतकथात्मक लेखन असायचं किंवा दंतकथात्मक पोवाडे असायचे, ज्याला ब्राटिक सॉन्ग म्हटलं जायचं, त्याच्यापासनं एक प्रॉपर हिस्ट्री, ज्याचे आपल्याला एव्हिडन्सेस मिळतात, ज्याचे प्रूफ मिळतात आणि विश्वसनीय अशा पद्धतीचा इतिहास लिहिण्याचा सगळ्यात पहिला प्रयोग रेकॉर्डेड, ज्याचे आपल्याला एव्हिडन्सेस मिळतात, असं जर का कोणी केलं असेल तर ते ग्रीक लोकांनी केलं आहे. आणि ग्रीक इतिहासकारामध्ये हिरोडोटस, थुसिडायडस यांच्याबद्दल आपण चर्चा केली, पॉलिबियस वगैरे वगैरे. ग्रीक लोकांनंतर ज्या लोकांनी इतिहास लेखनाला आपले योगदान दिलं आहे ते आहे रोमन लोक. आता खरं तर काय झालं ना, की आपण पॉलिबियसच्या लेखनामध्ये पाहिलं, की ज्या कालखंडामध्ये रोमन साम्राज्याचं उत्थान होत होतं आणि ग्रीक साम्राज्याचं पतन होत होतं, त्या कालखंडामध्ये पॉलिबियसने आपलं लिखाण केलेलं आहे. आणि राजनैतिकदृष्ट्या जरी ग्रीक लोक हारले आणि रोमन लोक फायनली त्यांनी फार मोठं साम्राज्य निर्माण केलं आणि जे प्रदीर्घ काळापर्यंत टिकलं, पण सांस्कृतिकदृष्ट्या ग्रीक लोकांची संस्कृती ही फार चांगल्या प्रमाणात विकसित झालेली होती आणि या ग्रीक संस्कृतीचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर रोमन लोकांवर पडला, रोमन समाजावर पडला. सुरुवातीला ज्या रोमन लोकांनी इतिहास लेखन केलं, खरं तर त्यांनी ग्रीक भाषेमध्येच आपल्या लिखाणाला सुरुवात केली. पण अर्थात नंतर ग्रीक भाषेचा आणि ग्रीक संस्कृतीचा प्रभाव दूर सारून रोमन संस्कृती, रोमन भाषा आणि रोमन चरित्र कसं उत्कृष्ट आहे हे सांगण्याचा अट्टहास, हा सांगण्याचा प्रयत्न, हे साधारणतः आपण रोमन इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि दुसरा एक आणखी एक फरक जो महत्वाचा आहे ग्रीक इतिहास लेखनामध्ये आणि रोमन इतिहास लेखनामध्ये, आपण जसं पाहिलं की ग्रीक इतिहासकारांच्या इतिहास लेखनाची सुरुवात ही मौखिक ट्रॅडिशनतून झाली होती, मौखिक परंपरेतून झाली होती. प्राचीन काळी जेव्हा लोगोग्राफर्स, जे बार्डिक सॉन्ग, पोवाडात्मक दंतकथात्मक गाणे म्हणत एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरायचे, त्यांच्या लिखाणातून दंतकथात्मक विश्लेषण हे दूर सारून एक विश्वसनीय, ज्याला काही आधार मिळतो अशा पद्धतीचा इतिहास लेखन करण्याचा प्रयत्न हा हिरोडोटस आणि थुसिडायडस यांनी केला. म्हणजे काय, इतिहास लेखनाची परंपरा ही मौखिक परंपरेतून विकसित होत पुढे आली. याच्या विपरीत आपण रोमन साम्राज्याचं जेव्हा किंवा रोमन इतिहासकारांचं जेव्हा अध्ययन करतो, तेव्हा आपल्याला दिसून येतं की रोमन इतिहासकारांचं जे इतिहास लेखन आहे त्याची सुरुवात क्रोनिकल्स मधून झालेली आहे. क्रोनिकल म्हणजे काय, जिथे महत्वाच्या घटनांची नोंद केली जायची, आणि ही परंपरा रोममध्ये अस्तित्वात होती इतिहास लेखनाच्या पूर्वी, ज्याच्यामध्ये महत्वाच्या धार्मिक आणि राजनैतिक गोष्टीची तारीखवार नोंद केली जायची. त्याला व्हाईट टॅबलेट्स म्हटलं जायचं. पांढऱ्या मातीपासून बनवलेली एक टॅबलेट, ज्याला म्हणतात ना, फ्लॅट सरफेस असायचा, आणि त्याच्यावरती ह्या गोष्टी कोरल्या जायच्या. आणि मग त्याचीच त्या गोष्टी एक वर्षभर राहायच्या एखाद्या चर्चमध्ये, आणि मग त्याची कॉपी करून ठेवली जायची, आणि मग ते पुसलं जायचं, आणि मग त्याच्यावर पुन्हा दुसऱ्या वर्षीपासून नवीन नोंदीला सुरुवात व्हायची. तर ही जी नोंद करण्याची जी परंपरा होती, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या रेकॉर्ड केलेल्या गेलेल्या होत्या. अर्थात त्याचं त्याचं विस्तृत विश्लेषण त्याच्यामध्ये नसायचं, फक्त महत्वाचे तारीख आणि कोणत्या दिवशी कोण राजा झाला, कोणत्या दिवशी कोण पोप झाला, वगैरे वगैरे ह्या गोष्टी नोंद केलेल्या असायच्या. तर या गोष्टीला आधार मानूनच याच्या पुढे रोमन इतिहासकारांनी आपल्या इतिहास लेखनाला सुरुवात केली. तर हे जे टॅबलेट्स असायच्या, यालाच व्हाईट टॅबलेट्स असं म्हटलं जायचं. तर सगळ्यात सुरुवातीला ज्यांनी रोमन इतिहास लेखनाला फार महत्वाचं योगदान दिलं आहे, तो आहे कॅटो. कॅटोचा कालखंड आहे 234 ते 149 बिफोर ख्रिस्तपूर्व, आणि यालाच कॅटो द सेन्सर असं म्हटलं जातं. कॅटो सेन्सर म्हणजे जो एक अधिकारी असायचा रोमन साम्राज्यामध्ये, किंवा याला कॅटो द एल्डर सुद्धा म्हटलं जातं, कारण याचा जो नातू होता त्याला कॅटो द यंगर असं म्हटलं जातं. तो सुद्धा प्रसिद्ध पॉलिटिशियन होता. आणि या कॅटोनी आपल्या लिखाणातून हेलेनायझेशनचा विरोध केला. हेलेनायझेशन म्हणजे काय, ग्रीक संस्कृतीचा प्रभाव. तर ग्रीक संस्कृतीचा, ग्रीक भाषेचा प्रभाव केला, आणि खरं तर हाच लॅटिन भाषेमध्ये आणि रोमन लोकांमध्ये एक राष्ट्रवादाची भावना जागृत करणारा पहिला इतिहासकार आहे, रोमन इतिहासकार. आणि सगळ्यात सुरुवातीला प्रोज रायटिंग, ज्याला म्हटलं जातं, लॅटिन भाषेमधलं गद्यमय जे लिखाण आहे, त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीचे जे गद्यमय लॅटिन लिखाण करणारे त्याच्यापैकी हा एक होता.
आणि हा एक प्लेबियन फॅमिली. प्लेबियन म्हणजे काय, जे सर्वसामान्य लोक असतात. तर प्लेबियन साधारणतः त्यांना म्हटलं जायचं, जे सर्वसाधारणतः शेती करायचे आणि वेळप्रसंगी युद्धामध्ये सामील व्हायचे, सैन्य म्हणून सुद्धा नोकरी करायची. तर हा त्या प्लेबियन फॅमिलीमधून आला होता. आणि आपल्या पूर्वजांप्रमाणे जेव्हा तो युद्धक्षेत्रावर नसायचा किंवा राजनीतीमध्ये नसायचा, तेव्हा तो आपल्या शेतीकडे लक्ष द्यायचा, आपलं कल्टिवेशन करायचा. या सर्वसामान्य लोकातून येऊन आपल्या बुद्धिमत्तेनी हा रोमन सिनेटचा मेंबर झाला होता. आणि या सगळ्या राजनीतिक आणि युद्धाच्या घडामोडीमध्ये त्यांनी सहभाग घेतल्यामुळे रोमन साम्राज्य कसं फंक्शन करतं, कसं काम करतं, त्यांचे जे मिलिटरी टॅक्टिक्स असतात किंवा त्यांचं जे राजनीती असते, या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांना बरीचशी माहिती होती. तर त्यांच्या पुस्तकापैकी जे महत्वाचं पुस्तक आहे ते ओरिजिन 7 खंडात्मक हे पुस्तक आहे. आणि हे 7 खंडात्मक पुस्तकामध्ये आपल्याला प्युनिक वॉर बद्दल माहिती मिळते. तर प्युनिक वॉर काय होते, की बघा, जेव्हा आता आधी जसं सांगितलं ना मी, ग्रीक साम्राज्याचा ऱ्हास व्हायला लागल्याबरोबर लगेच रोमन साम्राज्याने त्याला रिप्लेस केलं नाही. तर या मधल्या कालखंडामध्ये कार्थेजचं साम्राज्य हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात विस्तृत झालं होतं. पण ते फार काळ टिकलं नाही. लगेच कार्थेजच्या साम्राज्याला हरवून रोमन साम्राज्याची भरभराट आणि विकास व्हायला लागला. तर रोम आणि कार्थेज, खरं तर कार्थेज लोकांनाच प्युनिक म्हटलं जायचं लॅटिन भाषेमध्ये. लॅटिन ही रोमची भाषा होती. आणि या कार्थिक साम्राज्याला हरवून रोम साम्राज्याची जी निर्मिती झाली, ते काही अर्थात सोपी प्रक्रिया नव्हती. जवळजवळ 100 वर्ष, 80-90, 100 वर्ष युद्ध चालले एकानंतर एक. तर हे जे प्युनिक वॉर्स होते, या प्युनिक वॉर म्हणजे कार्थेज साम्राज्य आणि रोमचं साम्राज्य, या साम्राज्यामध्ये जी युद्ध झाली, त्या युद्धाचं विस्तृत विवरण आपल्याला या ओरिजिन या पुस्तकांमध्ये मिळतं. तसंच या युद्धाच्या वर्णनाव्यतिरिक्त इतिहासचं काय महत्व आहे हे सुद्धा कॅटो आपल्याला या पुस्तकामध्ये सांगतो. अ, तो सांगतो की इतिहासाचा उपयोग हे राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी, नैतिक चरित्र निर्मिती करण्यासाठी आपण वापरायला पाहिजे. अ, या ओरिजिन या पुस्तकातच इटलीमधल्या तत्कालीन जे रोम होतं, त्यालाच आता आपण इटली म्हणतो. इटलीमधल्या वेगवेगळ्या शहराची आणि विशेष करून रोम हा जे शहर होतं, रोमन साम्राज्य सुद्धा होतं आणि रोम हे शहर सुद्धा होतं. आज पण आहे रोम, छोटंसं एक राज्य आहे जिथे पोपची सत्ता चालते. तर रोमचं सुद्धा विस्तृत विवरण याच्यामध्ये मिळतं. लिजंड आहे की रोमची सुरुवात कधी झाली, त्याचं फाउंडेशन कधी झालं होतं, आणि अगदी त्याच्या कॅटोच्या कालखंडापर्यंत रोमचा जो विकास होत गेला, त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख हा आपल्या पुस्तकामध्ये करतो. रोमन व्यक्तित्व कशाला म्हणायचं? रोमन लोकांचं चरित्र कसं असायला पाहिजे? रोमन लोकांची नैतिकता कशी असायला पाहिजे? आणि ते ग्रीक लोकांपेक्षा कसे सुपेरियर आहे? ग्रीक लोकांपेक्षा कधी अधिक अधिक चांगले आहे, याचं या पद्धतीने त्यांनी कॅटोनी आपलं लिखाण केलेलं आहे. युद्धाच्या व्यतिरिक्त तिथले जे वेगवेगळे ट्राईब होते, वेगवेगळे जे ग्रुप होते, त्यांच्याबद्दल, तसंच तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली आर्थिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला त्याच्या पुस्तकामध्ये मिळतो. तिथल्या लोकांची जीवनशैली, त्यांची भाषा, त्यांचे धार्मिक विचार, संस्कृती, या सगळ्या गोष्टीबद्दल तो माहिती मिळतो. अर्थात त्यांनी लिहिलेले सगळे पुस्तकं अवेलेबल नाही आहे. जे काही अवेलेबल आहे, ते फार मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती देऊन जातं. हां, वेल. आता त्याच्या लिखाणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जे युद्धाची वर्णने केलेली आहे, तर त्या युद्धाच्या वर्णनामध्ये तो कुठल्याही व्यक्तीचं नाव लिहित नाही. कारण त्याचा एक विश्वास होता, की रोम साम्राज्य जे युद्ध जिंकत आहे, त्याचं क्रेडिट किंवा त्याचं श्रेय हे एका व्यक्तीला किंवा सेनापतीला न देता सर्वसामान्य रोमन लोकांचं जे चरित्र आहे, त्या चरित्र्यामुळे, त्यांची जी शौर्य आहे, त्या शौर्यामुळे रोमन लोक जितत, रोमन साम्राज्याची वाढ होत आहे. रोमन साम्राज्य एकापाठोपाठ एक युद्ध जिंकत आहे. त्यामुळे या युद्ध जिंकण्याचं किंवा साम्राज्य विस्तारण्याचं श्रेय हे आपण कुठल्याही एका व्यक्तीला द्यायचं नाही, असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच त्याच्या लिखाणामध्ये जसं तो सांगतो, की रोमन सेनापती असं म्हणतो, पण तो सेनापती कोण होता जेव्हा युद्ध जिंकलं, याचं नाव तो लिहित नाही. आपल्या लिखाणामध्ये तो फक्त विशेष नाऊन, ज्याला म्हणतात पर्सन नाऊन, फक्त एका चं पर्सन नाऊन घेतो, आणि तो सुद्धा मनुष्य नाही, तर तो एक एलिफंट आहे. सुरुस नावाचा एक एलिफंट होता. सुरू त्या एलिफंट चं तो नाव आपल्या या लिखाणामध्ये सांगतो. तर हे ओरिजिन नंतर त्याचं जे एक महत्वाचं पुस्तक आहे, ते पुस्तक आहे डी ॲग्रिकल्चरा.
सो ऑन फार्मिंग म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तो युद्धामध्ये किंवा राजनीतीमध्ये संमिलित नसायचा, तेव्हा तो आपल्या शेतावर जाऊन शेतीकडे लक्ष द्यायचा, शेतकाम करायचा. तर या ॲग्रिकल्चर शेतीवर सुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि या शेतीमध्ये कसं कसं त्या रोमन साम्राज्याचा त्याचा जो एरिया होता जिथे तो राहायचा कॅम्पेनिया, त्या कॅम्पेनियामध्ये छोटे-छोटे जे शेत होते ते आता हळू-हळू कसे कमर्शियलाइज होत आहे. त्यांचं कसं एकत्रीकरण होत आहे आणि त्याच्यामध्ये कसे बदलाव येत आहे. वेगवेगळी पिकं कसे चेंजेस होत आहे. अ, याची माहिती तो देतो आणि याचबरोबर ग्रामीण भागामध्ये काय सामाजिक व्यवस्था होती. जुन्या कस्टम चालीरीती कशा होत्या. सुपरस्टिशियस अंधविश्वास कसा होता. लोकं कशा पद्धतीने प्रार्थना करायचे. या सगळ्या गोष्टीची माहिती तो आपल्या लिखाणामध्ये देतो. तर एक समअप करायचं म्हणजे कॅटो हा रोमन गद्य लिखाणामधला एक पायोनियर होता. हा सर्वसामान्यातून आला होता आणि त्याची ही 2 पुस्तकं महत्त्वाची आहेत. ओरिजिन आणि ऑन फार्मिंग. ओरिजिनमध्ये तो कुठल्याही एका व्यक्तीला रोमच्या युद्ध जिंकण्याचं श्रेय देत नाही. तर कुठल्याही व्यक्तीच्या नावाचा निर्देश सुद्धा करत नाही. फक्त एका एलिफंटच्या, एका हत्तीच्या नावाचा निर्देश मात्र तो करताना आपल्याला दिसून येतो. आता याच्यानंतरचा जो महत्वाचा रोमन इतिहासकार होता, त्याचं नाव आहे लिव्ही. तर कॅटोनी सुरुवात केली, पण त्याच्यानंतर जे खूप चांगले इतिहास रोममधले जे इतिहासकार होते, ते दोघांची नावं आपल्या समोर येतात, लिव्ही आणि टॅकिटस. त्यांना बरेचदा रोमचे हेरोडोटस आणि थुसीडाइडिस असं सुद्धा म्हटलं जातं. आणि रोम साम्राज्याच्या मोठेपणाच्या संकल्पने, रोम साम्राज्य किती महान होतं, रोमन लोकांचं चरित्र किती महान आहे, या विचाराने ते प्रभावित झाले होते. आणि या लिव्हीच्या कालखंडामध्येच आपण पाहतो की रोमचं हे युनिफिकेशन होत गेलं. रोम जे छोट्या-छोट्या म्हणजे रोमनीच सुरुवात करून आतल्या आजूबाजूच्या राज्यांवर आपलं आधिपत्य स्थापित केलं आणि एक एकसंघी फार मोठं प्रमाणात राज्य निर्माण केलं. ज्युलियस सीझर हा एक फार मोठा सेनापती होता आणि या ज्युलियस सीझरनी रोमचं साम्राज्य वाढवण्यामध्ये फार योगदान दिलं. माझा आवाज क्लिअर येतोय ना सगळ्यांना? दिव्या, येस सर. अश्विनी? हां, बरं. येस ठीक आहे. सर. तर या रोमचं साम्राज्य वाढवण्यामध्ये या ज्युलियस सीझरनी फार मोठं योगदान दिलं. पण नंतर काय झालं की ज्युलियस सीझर फार महत्वाकांक्षी झाला आणि तिथे रोममध्ये एक सिनेट असायची. त्या सिनेटमधल्या लोकांच्या हाती राजनीतिक अधिकार हे केंद्रित असायचे. एका व्यक्तीच्या हाती नसायचे. त्या सिनेटमधले बरेचसे लोक असायचे. तर त्या सिनेटचे अधिकार कमी करून ज्युलियस सीझरनी स्वतःला राजा घोषित करून आपल्या हाती जेव्हा अधिकार एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सिनेटच्या लोकांनी त्याच्या विरुद्ध विद्रोह केला आणि त्याचेच परिणाम म्हणून असं झालं की ज्युलियस सीझरची हत्या करण्यात आली. याच्यावरती शेक्सपियरनी फार चांगला ड्रामा लिहिलेला आहे, ज्युलियस सीझर. या हत्येनंतर रोममध्ये गृहयुद्ध झालं. ज्युलियस सीझरचा जो अडॉप्टेड मुलगा होता, ऑगस्टस सीझर, हा एकीकडे हा आणि याचे समर्थक एकीकडे, जे की राजेशाही व्यवस्था आणण्याचा प्रयत्न करत होते, आणि सिनेट जे की लोकशाहीच्या फेवरमध्ये होते, ते लोक दुसरीकडे. आणि या दोघांमधल्या गृहयुद्धामध्ये शेवटी ऑगस्टस सीझर जिंकला आणि सिनेटचे अधिकार आणखी कमी करून तिथे राजाचे अधिकार वाढवण्यात आले. ऑगस्टस सीझर हा राजा झाला आणि ऑगस्टस सीझरच्या कालखंडामध्ये रोमची फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली, साम्राज्य विस्तार झाला, सांस्कृतिक विकास झाला आणि ऑगस्टस सीझरचा कालखंड हा रोमन साम्राज्याचा सुवर्णकाळ असं म्हटलं जातं. तर हा जे बदल झाला, राजनीतिक क्रांती जी झाली, सत्ता ही सिनेटच्या हातातून निघून जाऊन राजाच्या हातामध्ये केंद्रित झालेले हे जे राजनीतिक बदल होता, त्या राजनीतिक बदलाचा साक्षीदार लिव्ही होता. लिव्हीच्या कालखंडामध्ये झालं आणि त्याच्या लिखाणामध्ये हे सगळं आपल्याला दिसून येतं की हा सगळा इतिहास आपल्याला दिसून येतो. लिव्हीचा जन्म पौंडा या राज्यामध्ये 59 ख्रिस्तपूर्व या वर्षी झाला. हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. लिव्ही हा राजनीतीशी जवळचा जुळलेला होता. ऑगस्टस सीझर आणि कोर्टात तिथल्या राजनीतीतल्या घटना त्यांनी अगदी जवळून पाहिल्या होत्या आणि म्हणूनच मग या सगळ्या घटनांचा लेखाजोखा आपण लिहून ठेवा व म्हणूनच त्यांनी हिस्ट्री ऑफ रोम
हे 29 ख्रिस्तपूर्व त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर लगेच 2 वर्षात रिव्होल्यूशन झालं. तर तो कंटेम्पररी होता. जे तो पाहायचा, तो लिहून ठेवायचा आणि त्याच्यातूनच मग ह्या पुस्तकाची निर्मिती झाली. अ, रोम च्या अगदी सुरुवातीपासून तो लिहिण्याचा प्रयत्न करतो. रोमची जेव्हा सुरुवात झाली असं समजण्यात येतं 753 BC. 142 खंड त्यांनी लिहिले आणि पण त्याच्यापैकी आता फक्त 35 खंड हे शिल्लक आहे. ऑगस्टसचा जो पिरियड होता तो गोल्डन पिरियड असा तो पण समजतो. ऑगस्टसच्या नेतृत्वाखाली रोम साम्राज्याचा विकास जरी झाला तरी लोकशाही पद्धतीच्या राज्यकारभारामध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी असतात, हे तो प्रामाणिकपणे कबूल करतो. त्यांनी आपल्या लिखाणामध्ये बऱ्याच एक्सटेन्सिव्ह लिखाण केलं. रोम कार्थेज वॉर, रोममधलं सिव्हिल वॉर, तिथलं रिपब्लिक लोकशाहीचं जे राज्य होतं ते संपलं आणि त्याच्यानंतर साम्राज्याची सुरुवात झाली. त्यांनी रोममधल्या प्रशासकीय व्यवस्था, तिथली सामाजिक कंडिशन या आणि आर्थिक कंडिशन याच्याबद्दल फारसं लिखाण केलेलं दिसत नाही. राजनीतीच हा त्याच्या लिखाणाचा महत्त्वाचा विषय होता. त्याचं लिखाण हे विश्वसनीय साधनांवर आधारित आहे. रोमचं संपूर्ण इटलीचं रोमच्या अधिपत्याखाली जे एकीकरण झालं त्याचा उल्लेख तो करतो. पण इटलीच्या बाहेर मात्र रोम च्या सैन्यानी जो विकास किंवा जे आधिपत्य स्थापित केलं किंवा जो एरिया जिंकला त्याच्याबद्दल फारशी माहिती तो देत नाही, कारण त्याच्याबद्दलची माहिती कदाचित त्याच्याकडे नसावी. हिरोडोटस प्रमाणे अर्थात त्याची बरीचशी पुस्तकं नष्ट झालेली सुद्धा आहे. हिरोडोटस प्रमाणे त्याचं लिखाण जे आहे ते बरंच इंटरेस्टिंग आहे. तसंच त्यांनी थुसिडायडस ची जी क्रिटिकल अनालिसिस करण्याची पद्धती होती, प्रत्येक गोष्टीच्या अगदी खोलापर्यंत जाऊन माहिती काढणं, ती सुद्धा त्यांनी त्याचं अनुकरण केलेलं आपल्या लिखाणामध्ये दिसून येतं. आपल्या लिखाणातून आणि इतिहासाच्या लिखाणातून लोकांमध्ये राष्ट्रभावना, नैतिकता, शिस्त या सगळ्या क्वालिटीज लोकांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न इतिहास लेखकांनी करावा असं तो म्हणतो. तसंच ऐश आराम जसं जसं साम्राज्य विस्तारित व्हायला लागलं तसं तसं रोमन नोबॅलिटीमध्ये रोमन जे लोक होते, राज्यकर्ते होते, त्यांच्यामध्ये एक ऐशारामाकडे आरामात जगण्याची जी सवय त्यांना लागली होती त्याचा हा विरोध करतो. हा सांगतो की हे चुकीचं आहे, असं केलं तर रोमन चरित्राचं हनन इथे मात्र होत जाईल आणि तसं होऊ देणं हे बरोबर नाही असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. इमोरॅलिटी, त्यांच्या नैतिकतेचं जे पतन होत होतं जेव्हा फार लक्झरी यायला लागते तर त्याबरोबरच नैतिकता सुद्धा पतित व्हायला लागते असं तो म्हणतो. आणि पुरुषत्व, शौर्य, कष्ट करण्याची सवय ह्या सगळ्या गोष्टी रोमन साम्राज्यातून आता कदाचित नष्ट होत आहे की काय, किंवा हळूहळू राज्यकर्त्यांमध्ये या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागल्या आणि त्यांचा ऐशारामाकडे कल जास्त वाढला, या गोष्टीबद्दल तो खंत आपल्या लिखाणामधून प्रदर्शित करतो. आणि खरं तर हे जे पुरुषी गुण होते, शौर्य आणि कष्ट करण्याची तयारी, या सगळ्या गोष्टीमुळे, या सगळ्या गुणांमुळे खरं तर रोमन साम्राज्याचा विकास झाला असं तो आपल्या लिखाणातून लिहितो. एक आयडियल पुरुष कसा असावा आणि आयडियल स्त्री कसं असावी, त्यांची नैतिकता, त्यांचं चरित्र कसं असावं, हे आपल्या लिखाणातून तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्येच तो जसं एक लुकेरेटिया नावाची एक स्त्री होती, तिच्या चरित्राबद्दल तो लिखाण करतो की ती एका सरदाराची पत्नी होती, दिसायला अतिशय सुंदर होती. आणि एकदा राजपुत्र हा प्रवासात असताना त्या सरदाराकडे थांबला. दुर्दैवाने तो सरदार त्यावेळी नेमका बाहेर गेला होता आणि त्याची सुंदर पत्नीला पाहून हा जो तरुण राजकुमार होता याचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही आणि त्याने तिचा बलात्कार केला. आता त्या बलात्कार करण्यामागे तिचा बिचारीचा काही दोष नव्हता. पण अर्थात त्या गोष्टीच्या बद्दल तिला इतका घृणा किंवा इतकी ग्लानी वाटली की तिने स्वतः आत्महत्या केली. आणि आत्महत्या करून तिच्या मृत्यूच्या पूर्वी ब्रुटस हा जो एक दुसरा सरदार होता त्याला तिने ही सगळी गोष्ट सांगितली आणि मग तिचा मृत्यू झाला. ब्रुटसनी त्याच्या विरुद्ध लोकांना संघटित केलं, राजकुमाराविरुद्ध आणि राजाविरुद्ध विद्रोह केला आणि त्याची परिणिती अशी झाली की राजा आणि राजकुमाराला आपलं राज्य सोडून जावं लागलं. तर हे एक जे आयडियल कसं असावं, स्त्रीनी आपलं चारित्र्य किंवा ज्याला पावित्र्याच्या कल्पना असतात ते पावित्र्य टिकून ठेवावं, ते जर का गेलं तर तिचं लाईफ हे जगण्यासारखं नाही. पुरुषांनी एखाद्या स्त्रीवर झालेल्या अपमानाचा बदला घ्यावा,
एखाद्या स्त्रीवर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यावा. अशा पद्धतीचं रोमन कॅरेक्टर आणि स्त्रिया-पुरुषांचं कॅरेक्टर लोकांसमोर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आदर्श म्हणून. त्याची जी लिखाणाची पद्धत आहे, जसं महाकाव्य असतं ना रामायण, महाभारत, फार ग्रँड स्टाईल, मोठे-मोठे शब्दाचा वापर, फार विस्तृत वर्णन आणि पोएटिक वर्णन असं त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतं. लिव्हीच्या आणि हे त्याच्या लिखाणामधून एक पण जाणवतं, की त्यांनी त्याच्यापूर्वी जे महत्त्वाचे इतिहासकार झालेले आहे, पॉलिबियस सारखे, त्यांचं लिखाण वाचलेलं दिसून येतं. पॉलिबियसचा तो उल्लेख आपल्या लिखाणामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. धर्माबद्दल त्याला फार सन्मान होता. बरेच ठिकाणी तो धार्मिक संकल्पनेवर आधारित जे सुपरस्टिशियस अंधविश्वास असतो, त्याला सुद्धा स्वीकार करतो. ओमन, ओमन ज्याला म्हणतात ना, अं, जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो, तेव्हा समजा ते आपल्या इकडे संकल्पना आहे ना, भरलेली घागर भरून जर का कोणी गेलं, तर शुभ हां, शुभ, शुभ-अशुभ या सगळ्या गोष्टीवर त्याचा विश्वास होता. तसंच ओरॅकल एक तत्कालीन रोमनमध्ये असायचे. जे म्हणजे प्रीस्ट साधूसारखे असायचे आणि देव त्यांना बोलतो अशी संकल्पना असायची आणि देवाचं म्हणणं ते सर्वसामान्य लोकांना सांगतात. त्या सगळ्या गोष्टीवर त्याचा विश्वास होता. ओरिजिनल डॉक्युमेंट पण तो साधनांची पडताळणी करण्यामध्ये त्यांनी बराच आळस दाखवलेला आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स किंवा मॉन्युमेंट त्यांनी अध्ययन केलेलं नाही. तो काही क्रिटिकल स्कॉलर आपल्याला दिसून येत नाही. बऱ्याचशा गोष्टीचं त्यांनी विश्लेषण, क्रिटिकल एनालिसिस, अगदी खोलात जाण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत नाही. ऑर्गनायझेशन ऑफ द मटेरियल जे माहिती तो सांगतो ती पण नीट ऑर्गनाइज केलेली आपल्याला दिसून येत नाही. रोमन लोकांबद्दल किंवा तो जो पॅट्रियोटिझम ज्याला म्हणतात ना, रोमन लोकांप्रती किंवा रोमन साम्राज्याप्रती जी देशभक्तीची भावना होती, त्याच्यामुळे सुद्धा त्याचं मन हे थोडं कलुषित होतं इतरांबद्दल. रोमन लोकच हे सर्वश्रेष्ठ आहे असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. पण विश्लेषण करण्याचं त्याचं जे क्वालिटी आहे ती आउटस्टँडिंग आहे, ती फार चांगली आहे. व्हर्च्यू जर का तुमचे चांगले गुण असले, सद्गुण असले, तर तुम्हाला त्याचं चांगलं फळ एक दिवस मिळेल. जर का तुमच्यामध्ये दुर्गुण असेल, तर तुम्हाला त्याची पनिशमेंट सुद्धा मिळेल, असं सुद्धा तो सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या लिखाणामध्ये सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन त्यांनी करून केलेलं दिसत नाही. ही शॉर्टकमिंग राहिलेली आहे. सिस्टमॅटिक अरेंजमेंट चुकीची आहे, हे पण एक शॉर्टकमिंग राहिलेले आहे. क्रिटिकल स्कॉलर तो नाही. त्याच्या लिखाणामध्ये बरेचदा कॉन्ट्राडिक्शन, विसंगती सुद्धा आपल्याला दिसून येते. तर कॅटो आणि लिव्ही हे 2 महत्त्वाचे रोमन इतिहासकारांबद्दल मी तुम्हाला आज सांगितलं. आता याच्यानंतर टॅकिटस आणि ज्युलियस सीझर. ज्युलियस सीझरचा उल्लेख आधीच आलेला आहे. तो एक रोमन शासनकर्ता सुद्धा होता. त्यांनी इतिहास लेखन सुद्धा केलं. तर पुढच्या क्लासमध्ये आपण टॅकिटस आणि ज्युलियस सीझर यांच्याबद्दल चर्चा करू आणि त्याच्यानंतर रोमन साम्राज्याचं रोमन इतिहासकारांचं सर्वसाधारणतः ज्याला सॅलियंट फीचर म्हणतात ना, महत्त्वाचे काय त्यांच्या लिखाणामधले गुण आपल्याला दिसून येतात, त्याची चर्चा आपण करू. तर इथे आजचा क्लास मी संपवतो आहे.